आज एकीकडे सगळीकडे उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय, पण विदर्भात मात्र हा काळा दिवस म्हणून पाळला जातोय आणि त्यामुळेच विदर्भवादी संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या घराबाहेर प्रतिकात्मक रास्ता रोको केलं। यामध्ये 15 विदर्भवाद्यांना ताब्यातही घेतलंय। विदर्भ राज्य आघाडी अर्थात वीरातर्फे आज महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येतोय। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रक्ताची स्वाक्षरी करून अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विदर्भवादी नेते ॲडव्होकेट श्रीहरी आणि यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। पंतप्रधानांना विदर्भवादी स्वतःच्या रक्तानं अंगठा किंवा स्वाक्षरी करून विदर्भ राज्याची मागणी करणार निवेदन देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना विदर्भ राज्याची आठवण करून देण्यासाठी रक्तानं पत्र लिहून आंदोलन जे आहे ते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने केलं जात आहे। श्रीहरी आणि विदर्भवादी नेते या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बघू शकतो जवळपास 10,000 लोक रक्तानं पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करणार आहेत की विदर्भ राज्य द्या। गेल्या जवळपास 50 ते 55 वर्षापासून विदर्भ राज्याचं आंदोलन जे सुरू आहे, त्यामुळे रक्तानं सही करून हे आंदोलन जे आहे ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं जात आहे। ॲडव्होकेट आणि आपल्यासोबत त्यांना विचारूया की ज्या पद्धतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि हिंसक आंदोलनाचं यापूर्वीच आण्यांनी सांगितलं होतं की हिंसक आंदोलन सुद्धा केलं जाईल जर वेळ पडली तर, आणि रक्ताच्या सहीनं हे आंदोलन केलं जात आहे। आणि साहेब काय सांगाल, तुम्ही यापूर्वीच सांगितलं की हिंसक आंदोलनाची जर आम्हाला वेळ पडली तर आम्ही हिंसक आंदोलन सुद्धा करू आणि रक्ताच्या सहीनं तुम्ही हे आंदोलन सुरू करताय, काय संकेत दिले जात आहेत तुमच्या वतीनं? विदर्भ आंदोलन हे हिंसक होऊ नये हा आमचा पूर्ण प्रयत्न राहिला आहे आणि यापुढेही तो राहील। परंतु जर गरज पडली तर आम्हाला हिंसेला तोंड देताना हिंसक वातावरण निर्माण झालेलं असलं तर प्रतिकार करण्याकरता हिंसा करावी लागली तर ते करणं भाग पडेल। असं होऊ नये ही अपेक्षा आहे। तेलंगणाच्या निर्मितीकरता 1500 मुलं मेलीत, ती स्थिती विदर्भात मुळीच येऊ नये। आम्हाला आमच्या जनतेवर असं काही झालं तर त्याचं उत्तर मात्र द्यावं लागेल, हे निश्चितपणे लक्षात घेऊन पुढे चालावं लागतं। त्या अनुषंगाने एक दर्शक म्हणून आम्ही जे पत्र लिहित आहोत, आज त्याच्यावर रक्ताच्या सह्या होत आहेत। 10,000 अशी रक्ताच्या सह्यांची पत्र भारताच्या प्रधानमंत्रींना जातील आणि त्यांना हेच सांगण्यात येईल की तुमच्या पक्षाने भुवनेश्वरमध्ये वेगळं विदर्भाचं राज्य निर्माण करू असं जे म्हटलं होतं त्या आश्वासन पाळायला तुम्ही सुरुवात करा। आणि आमची ही अपेक्षा आहे की भाजपने विदर्भ राज्याच्या निर्मितीकरता आता पावलं उचलायला हवीत। पण माझं हे स्पष्ट मत आहे की भारतात एकच नेता आहे आणि त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। ते दिल्लीत बसले आहेत। जोपर्यंत ते बनवत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या नेत्यांच्या म्हणण्याला फारसा अर्थ नाही। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर।